नमस्कार, जागो मतदाता जागो इस कार्यक्रम में आज हमें वार्ड नंबर 66 अंबा विहार इस क्षेत्र में इस परिसर के नागरिकों ने हमें पूरे वार्ड का बताया। इसमें हमने भी देखा कि यहाँ की समस्याएं सबसे बड़ी है रास्ते की। यहाँ के रास्ते ऐसे हैं कि बारिश के पानी के बाद यहाँ से ना कोई गाड़ी जा सकती है, ना एक इंसान इस रास्ते पे चल सकता है। यहाँ की दूसरी समस्या है नाली यहाँ पूरी तरीके से चौकअप है। मेन रास्ते का एंट्रेंस जो है उसकी भी बड़ी समस्या है और गटर मार्ग का जो काम शुरू किया गया है वो अधूरे में छोड़ दिया गया है, जिसके कारण नागरिकों को काफी परेशानी। इस परिसर के काफी नागरिक हैं जिनसे हम चर्चा करेंगे, उनकी समस्याएं जानेंगे कि और उनकी क्या समस्या है, उनके नगर सेवक को उन्होंने किस तरीके से शिकायत की, कहाँ कहाँ शिकायत की, उसका क्या हल निकला। चलिए बात करते हैं। मी रिटायर शिक्षक आणि या विभागात 4-5 वर्षापासून राहून राहिलो। मी डेव्हलपमेंट चार्ज भरलेला आहे आणि आमच्याकडे जे नाली बांधली आहे त्याच्यातच पिण्याच्या लाईनचा पाईप आहे, त्याच्यात सांडपाणी जाते, संडाचं पाणी जाते आणि ते कधी आमचं ते लिकेज होईल आणि गॅस्ट्रोची साथ किंवा संसर्गिक साथ पहिलं याचं नेहमी। आता या साईडनं बा तुम्ही काली मातेच्या भागाला डबका आहे पाण्यात साचले, म्हणजे सांडपाणी पूर्ण साचलं। ह्या नाल्या आहे, ह्या नाल्यात तुम्ही प्रत्यक्ष बघा पाणी वाहत नाही आणि याच्यात मच्छर होतात, रात्रभर झोप येत नाही, आम्हाला खूप त्रास होऊन राहिला। असं होते की एखाद्याची वाहून माझा मुलगा एक दिवस वाहून जाता वाचला, या गटाचा खड्डा गेला त्याशी मी पडता वाचलो ठोकर लागून। आणि म्हाताऱ्या माणसाला काय समतोल रोड आहे त्यामुळे बॅलन्स शहराचं सामान्य फार कठीण चाललं। तसंच मारुती नगर आहे, तो एक रस्ता आमच्या इकडे एंटर करण्याकरता आहे, तिथेही पूल आहे, ते त्या पुलावून पण जाते पण तिकडून येता येत नाही। आणि हा जो साईनगर ते अकोली रोड, हा जो गाडी अशा इकडे जाते महाजनपूर गेले, हा निवड नाला वाहतो। तुम्ही सांगा अशा परिस्थितीमध्ये या नाल्यामध्ये यावं कसं? रात्री बेरात्री आम्हाला या सोडून यावं लागते। या गांधी या आनंदनगरापासून पाहत तुम्ही खड्डे पार रोडला किती आहे, एखाद दिवशी जर पडला ब्रेन हॅमरिंग झाला मेला त्याला जबाबदार कोण आहे? हे शासन 1 लाख तर आमच्यातून जर डेव्हलपमेंट चार्ज घेते तर आम्हाला सुविधा काय देते? आम्ही किती वेळ निवेदन दिलं, भेटलो, माननीय माजी आमदार सुद्धा खोडकेला सुद्धा दाखवलं, राणे साहेबाला दाखवलं, ते शेडके साहेबाला बोलावून दाखवलं, परंतु काही उजेड पडूनच नाही राहिला। आमच्या इकडे हो करतो आमचं सर्व लक्षात आहे, तो आमचा रोड नाही, तो PWDचा रोड आहे असं म्हणून टाळाटाळ करून राहिले। आणि या आता पहा हे गडगड क्षेत्र आहे, महादेवाचं मंदिर आहे, श्रावण महिन्यात भर पावसामध्ये लोक श्रद्धेमुळे बेल चढवण्याकरता येतात, त्या नाल्याला पुरसं कसंही यावं त्यांना। आणि रात्रीच्या वेळेला सर्व सापड निघतात। स्ट्रीट लाईट आहे, फार दूर अंतरावर आहे, याचा काही उजीड पडत नाही। जरा अशी कधी हवा सुटली तर आमची लाईन बंद रात्रभर। चार्ज किती, एका महिन्याचा 1100 रुपये बिल भरून राहिलो आम्ही इलेक्ट्रिकचं, तरी आम्हाला त्याच्या सोयी त्या लाईनला प्रेशर नाही, 3 फेज लाईन नाही, 2 फेज कूलर लावून सुद्धा आम्हाला त्या कूलरचा काही उपयोग झालेला नाही। तरी आमची विनंती आहे की महानगरपालिकेचे महापौर आमदार साहेब, माजी आमदार सुलभाताई खोडके, राणे साहेब आमदार, सद्यस्थितीत असलेले आमदार यांनी पाहणी करावी आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा ही विनंती। आणि अमरावती असुधारित भाग, मागासलेला भाग, हा पश्चिमेकडचा असे 2 भाग इथं निर्माण झालेले आहे। आता सुधारित भागावर लक्ष आहे पण हा मागासलेला भाग आहे। इकडे काय तर मांगाचे घर, कोण, मी जातीवाचक नाही बोलत, नाही तर कोणी म्हणून मांगाचे घर, म्हणजे हे गांधी आश्रम, हा आदिवासी भाग, इकडे राहणारे म्हणजे गरीब लोक, याच्यापेक्षा दूर राहणारे म्हणजे कोणते तर आपले मजुरी करणारे, मोलमजुरी करणारे, ज्याला आपले 10, 15, 20 रुपये फुटानं जागा मिळते त्यांनी घरं बांधले, त्याची व्यवस्था हे काय करणार आहेत? आणि किती काही म्हटलं, गेल्या वर्षी संपूर्ण या ठिकाणी लोक पॅनल आलं होतं, त्यांनी डोळ्यानं पाहिलं का इथं किती आहे पाणी, हा रोड किती खराब झालेला आहे, इथं किती डबका आहे का, या डबक्यात लहान मुलं गेले तर त्याची जीवितहानी होईल। आणि या रस्त्यावरून मुलं जाऊ शकत नाही, माणसं जाऊ शकत नाही, असा हा रोड आहे। त्यावेळेस आश्वासन दिलं होतं परंतु त्या रोडनं काही सुधारणा नाही। पाहून घ्या तुम्ही, कंबर इतकाले खड्डे आहे त्या रोडनं, मेन रोड आहे तो।
आणि असा मेन रोड असल्यानंतर यांना लक्षात यावं नाही काय. आणि रहदारी पहिल्या नंबरची रहदारी आहे, कारण रेल्वे स्टेशन पर्यंत तो रोड गेलेला आहे, परंतु त्या रोडची दुर्दशा आहे. आणि दुर्दशा ती का, तर तो PWDचा रोड आहे आणि राणा साहेबाच्या अखत्यारीत आहे. राणा साहेब म्हणजे आमदार, आणि आमदार साहेबाची सुद्धा दुर्लक्ष आहे. आमदार साहेब स्वतः म्हणते का तुमच्यासाठी माझ्याजवळ काही नाही. मग आता आम्ही पाहाव कोणाच्याकडे. जर असे दोन भाग यांनी करून टाकले, एक मागासलेला एक चांगला सुधारलेला, तर आम्ही राव कुठं. ह्या मुलांनी एखादी गर्भवती स्त्री, तिला जर वेदना जर लागल्या तर इथं वाहन नाही किंवा वाहनावर नेता येत नाही, रस्त्यानंच डिलिव्हरी व्हायची, अशी या रस्त्याची वेळ आहे, सोय आहे या रस्त्याची. असा हा अमरावतीचा भाग आहे. आणि आपण या भागाला महानगरपालिका म्हणतो. आतापर्यंत सांगितलेलं आहे का मौजे अमरावती ही पहिला नंबरचा भाग येते, परंतु काही याच्यात अर्थ नाही. हे रस्त्याची म्हणजे आज तर खूपच आहे रस्ते. आमच्याकडे जर पाहाल तर त्या नाल्या बांधून ठेवल्या एवढाल्या. आता गटर लाईनचं काम झालं तर जाऊ शकत नाही, असे ते रस्ते झाले आहे. त्याच्यावरही कोणी लक्ष देत नाही, त्यांना म्हणावं काही. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा तोच हाल आहे. म्हणजे इकडे राहणारे लोक हे जंगलात राहणारे आहे, एक त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, अशी त्यांची या लोकांची भावना झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी का हा रोड म्हणजे यापासून तर अंबा देवीपर्यंत हा एक रोड जो आहे हा आमचा जोडणारा रस्ता आहे, येण्या जाण्याचा नेहमीच्या पायदानातला रस्ता आहे. परंतु या रोडची दुर्दशा पहा तुम्ही. ह्या इथं जे हे आहे हिंदू मशानभूमी, आणि तो रोड जो बाजूने आला कालीमाता मंदिरासमोरून, का जाता येत नाही त्या रोडनं सुद्धा. त्या नाल्यावर पूल नाही, त्या पुलाला मुलं अटकतात पूर आल्यावर, आणि गाड्या सुद्धा येऊन उभं राहावं लागते त्या पुलावर. तो एक टप्पा, तो पुलाचा भाग, काही त्या पुलाची व्यवस्था नाही. दुसरा टप्पा हा, आणि त्या रोडनं पक्के रोड आमची महानगरपालिका फोडते, पक्के चांगले जाण्या येण्यासारखे. आणि जे कच्चे रोड असत त्याच्यावर काही दुर्लक्ष नाही. मशानापासून तर भूतेश्वर चौकापर्यंत चांगला पक्का रोड होता सिमेंट काँक्रीटचा, का पहारा करू खोदू मोकळा केला आणि त्या ठिकाणी काँक्रीटचा रोड झाला. पण हा रोड काही कोणी दुरुस्त केला नाही, कारण इकडे सगळे जनावर राहतात. मला हेच म्हणावं लागेल. म्हणून एक ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लाइटिंगची. आमच्या भागात लाइटिंग आहे, परंतु कधी जाईल कधी नाही याचा काही विचार नाही. रात्रीला मोठमोठे साप निघतात. आताच 6 फुटाचा सापाला दर्शन देऊन आम्ही आलो, हात जोडले. आणि ह्या रात्रीला जर बेरात्री हे जर लाईन गेली तर कोण त्याला जबाबदार आहे. इलेक्ट्रिक मध्ये फोन करा, आत्ता आम्ही पाठवतो, लाईन गेली असेल करतो, असंच सांगतात. आणि इकडची लाईन मात्र जात नाही. तुमची भाजी बाजार मधून सेक्टर जे आहे लालखडीचं, या सेक्टरची लाईन जात नाही. त्याचं कारण काय सांगतात, ती लाईन भूमिगत आहे, जमिनीतून काढलेली आहे, म्हणून ती लाईन जात नाही. आमची इकडून MIDC मधून आहे, म्हणून ती वरच्यावर जाते. झाड पडलं, फांदी पडली, काही पडलं तर लाईन जाते. म्हणजे असा आमचा हा ताल आहे. याच्यावर आता आम्ही किती निवेदनं दिले, माननीय आमदार साहेबाले, महापौरांना, सगळ्यांना सांगितली, परिस्थिती दाखवली, परंतु या भागाचा व्हावा तसा 1 वर्षात त्यांनी भेट दिल्यावर 1 वर्षात काही विकास झालेला नाही. जशी परिस्थिती आहे तशीच आहे. आता आपली टीम आली, याच्यानंतर काय विकास होईल ते जाणून माझे हे जे म्हणणं आहे, विनंती आहे, ही पूर्ण व्हावी आणि या भागाचा विकास व्हावा. या येथील जनतेला जाण्या येण्याकरता सोयीचं व्हावं. कमीत कमी जाण्या येण्याची तरी चांगली सोय झाली पाहिजे. आता मोठमोठ्या शहरामध्ये असे नाले आहेत, असे खोलवाटा आहे, पुलं झाले आहेत जागोजागी, वरून ओव्हरब्रिज झालेले आहे, 10 ओव्हरब्रिज केलेले आहेत त्यांनी या नाल्यावर मोठमोठ्या शहरामध्ये, मोठमोठ्या नगरपालिकामध्ये. पण आपल्या अमरावतीत काही नाही. एक जसा तो ओव्हरब्रिज आहे तिथं आपल्या हनुमान व्यायामशाळेनं स्वतः केलेला आहे, तोच केला आहे त्यांच्या पुरता. असे जर 1-2 ओव्हरब्रिज जरी टाकले तरी या लोकांची जायची व्यवस्था होईल. हा रोड जरी अप्रोच रोड चांगला केला तरी जाता येईल. हा अप्रोच रोड तर पहा तुम्ही काय आहे, सुंदर.
आम्हाला नेहमी रात दिवसा हे अप्रोच रोड न जावं लागते. ह्या अप्रोच रोड शिवाय कोणताही रस्ता नाही. एक तर हा खालचा आनंदनगरचा. आता बघा तो रोड किती खड्डे आहे, काय आहे, थोडस चुकलं. आणि तिसरी गोष्ट हे का महानगरपालिकेच्या आमच्या भागात कमीत कमी 4 महिन्यापासून नाली साफ करायला कोणीही आलेले नाहीत. 4 महिन्यापासून त्या नाल्यामध्ये तसंच पडलेलं आहे. इकडे आलं असेल तर काय माहित, पण आमच्या हात तर इकडे आलेले नाही. सगळी घाण येते, सगळे मच्छर डास आहेत आणि त्याच्यातही आम्ही म्हणजे कसे तरी जीवन जगून राहिलो. आणि याकडे आपल्या माध्यमातून महापौर किंवा नगरसेवक हे बाकी मंडळी, आमदार, खासदार हे लक्ष देतील अशी मी विनंती करतो. मी माझं मी जयवंत बळवंत वटक, राहणार शिक्षक कॉलनी, अमरावती. आमचा हा जो भाग आहे सुरक्षित भाग आहे, कारण या भागामध्ये कसलीच सुविधा नाही आहे. आणि जी काही थोडीफार होती ती अजून या गटर लाईनच्यानी सगळे विस्कळीत करून टाकली. ठिकठिकाणी गड्डे, ठिकठिकाणी पाणी, ठिकठिकाणी जाण्याला अयोग्य असे रस्ते झालेले आहेत. आता आमची मुलं शाळेत जातील यावेळेला जून महिन्यापासून, तर आम्ही त्यांना शाळेत न्यावं कसं हाही पंचायत आहे आम्हाला. आणि जर त्यांची शाळा पडली त्याला जबाबदार कोण? आमच्या घराशेजारी ज्या नाल्या आहेत त्यांचा स्लोप बरोबर नाही आहे. सगळं पाणीच्या याच्यात साचतं आणि सगळी घाण घरामध्ये येते. जेवताना सुद्धा जर माणसाला घाण जर आली नाकामध्ये तर कसं त्याने जेवावं? हा एक महत्वाचा भाग आहे. आणि याकरता हा अत्यंत म्हणजे आम्ही अत्यंत हलाखीचं जीवन जगतो. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे टॅक्सेस आम्ही इथे भरतो आहे. असं असून सुद्धा आम्ही इतके जर असुरक्षित आहोत तर काय म्हणायचं मनपाला? तेव्हा आम्हाला आमची विनंती अशीच आहे की या भागाकडे कृपया लक्ष द्यावं. हे अप्रोच रोड तयार करावे. इथं 3 पूल तरी पाहिजेत कमीत कमी. जे अकोली रोड जो आहे तो अगदी खाली आहे. पावसाळ्यामध्ये टोंगळ्या गुडघ्याचं पाणी राहतं. मांडी इतकं प्रसंगी पाणी राहतं तिथं. मग जाणारा जाईल कसा? ते काली मातेच्या मंदिराजवळ नुसता रपटा आहे. पाणी जर तिथून वाहत राहिलं, एखादं मूल पडलं खाली, त्याला कटघरा नाही, काही नाही. इतकी गैरसोयी आहे याच्यात. तर हे सगळं करावं अशी आमची विनंती आहे. आमदार राणासाहेब असो किंवा सुलभाताई खोडके असो किंवा मनपाचे कोणी अधिकारी असो, त्यांनी कृपया या भागाकडे लक्ष द्यावं. त्यापेक्षा त्यांनी आमच्याकडनं टॅक्सेस घेऊ नये. नाही तर या भागाचे लोक पुढची अशी टॅक्स भरणार विकास योजना नाही तर टॅक्स भरले जाणार नाही. इतकं असुरक्षित जीवन जर आम्ही जगून राहिलो आहे, कोणाच्या भरोशावर जगून राहिलो आहे? देवाच्याच भरोशावर. आम्हाला देवाच्या भरोशावर सोडलंय का त्यांनी? मग केव्हा आमची असुरक्षितता वाढवावी म्हणून त्यांनी हे टॅक्सेस घेऊन राहिलेत का आमच्याजवळ? आणि असं जर त्यांच्या अशी जर ॲटिट्यूड असेल तर आम्ही या पुढे येणाऱ्या इलेक्शनवर आम्ही बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण हा जो भाग आहे आम्ही हिंडून, प्रत्येक घरी हिंडून इलेक्शनवर आम्ही बहिष्कार घालू. आणि टॅक्स सुद्धा भरणार नाही. लाईटची सुद्धा तीच दशा आहे. माझ्या आजीच्या वक्त्यांनी तेच सांगितलं की आमची लाईन केव्हा जाईल आणि किती वेळा करता जाईल काही भरोसा नाही. रात्रभर लाईन नसते. आणि अशा याच्यामध्ये लहान पोरं बाळा जाता येतात, काही चावलं काही झालं, कोण जबाबदार याला? मग पैसे घेता तुम्ही कशाचे घेता? तेव्हा कृपया या समजा सगळ्या अधिकारी वर्गाने याकडे लक्ष द्यायचं आणि काहीतरी सोय करून द्यावी चांगली, असं मी विनंती करतो. मुख्यतः म्हणजे आता इथे गडगडेश्वर मंदिरात हजारो लोक श्रावण महिन्यात येतात दर्शनाला आणि ह्या रस्त्यावर कंबर पाणी असतं. त्यात साप, विंचू, बेडूक असतात. तर लोकांची गैरसोय होते. तर त्यासाठी काहीतरी करावं आणि या गटर योजनेवाल्यांना समजावून सांगावं. जेव्हा गटर योजनेवाल्यांनी खवून ठेवलं तर कमीत कमी 5 ते 10 फुटाचे ढिगारे आमच्या दारात ठेवले
पंधरा दिवस कमीत कमी त्यांनी ते ढिगारे काढले नाही. जेव्हा महापौर साहेबांना आम्ही फोन केले, सुनील भाऊ राणांना, रवी भाऊ राणांना फोन केले, तर मग आम्ही स्वतः आमच्या दारात रस्ते करून घेतले. स्वतः फावड्यांनी टोपल्यानी माती करून आम्हाला तो रस्ता व्यवस्थित करावा लागला. गटार योजनेवाल्यांनी फक्त खोदून ठेवला आणि 15 दिवस आमच्या दारात गड्डे करून ठेवले. आणि ह्या गाडीचे स्पोक, हे लाईट महिन्यातून 3 वेळा लाईट, कारण रस्त्यावर गाडी उभीच करता येत नाही. गाडी उभी केली की खाली पडून जाते. तर त्यामुळे त्याच्यावरही काय करायचं, तर ते रवी भाऊंनी किंवा महानगरपालिकेत गेलं तर ते म्हणतात की आमदार व्यवस्थित नाही, आमदारांकडे गेलं तर ते म्हणतात महापौर व्यवस्थित नाही. मरण आमच्या जनतेच होतं. आम्हाला काय फक्त सुविधा पाहिजे आहे. यहाँ पे सबसे बड़ी गौर करने वाली बात है कि ये नागरिक सुशिक्षित हैं, पढ़े लिखे हैं. इन्होंने अपनी समस्याओं को कई जगह पे पहुंचाया. यहाँ तक के आमदार और यहाँ के इस क्षेत्र के नगर सेवक को, महानगर पालिका को, लेकिन प्रशासन है कि कुंभकर्णी नींद से जागने को तैयार नहीं. और कई लोग हैं जिनसे जानते हैं क्या समस्या है. आपका क्या नाम? मधुकर रामचंद्र पिंपळे. मैं यहाँ 6 साल से रह रहा हूँ. यहाँ की समस्या इतनी भयानक है. बारिश के दिन के अंदर ये जो काली माता का जो रपटा है, ये जो रोड आ रहा है साई नगर से आकोली रोड, आकोली रोड से ये महाजनपुरी गेट जाता है, वो खड्डा हो गया. और वो तो बहुत खड्डे हो गए, कभी गाड़ी का भी स्लिप हो जाए तो उसकी जान को धोखा है. और रास्ते असमतोल होने की वजह बुजुर्ग आदमी के हाथ पांव टूटने की भी बहुत शक्यता है. रात को लाइटिंग बंद हो जाती तो दिन रात भर आती नहीं. और यहाँ पे सिंगल फेज लाइन है, 3 फेज लाइन नहीं. हम कूलर लगाए, कूलर का चार्ज दे रहे, लेकिन हमारे यहाँ पंखे का हवा ही ठंडा. आप टैक्स भरते हैं? टैक्स फुल टैक्स भरते. कौन सी क्लास का टैक्स भरते हैं? एक क्लास का टैक्स भरते हम. जो रुक्मिणी नगर वो उधर गिरता वो टैक्स हमसे लेते. डेवलपमेंट चार्ज भी हमने 16, 17, 18 हजार रुपए भरे. लेकिन विकास कुछ भी नहीं. एक भी रोड धड़ नहीं. जो पीने का पानी है, हमारे घर का जो संडास का पानी जो नाली में जाता है, उसके नीचे पीने के पानी का पाइप है. मान लो हमारे दुर्भाग्य से वो लीकेज हो गया तो सब कॉलोनी के साथ आएंगी. इसकी जवाबदारी कौन लेगा? सांसर्गिक रोग आएगा. अच्छा, कचरा साफ करने के लिए कोई आता नहीं, झाड़ने के लिए कोई आता नहीं, नाली का कचरा कोई निकालता नहीं. हम नगर सेवक के बाद कई बार गए, विनंती के, हाँ काका कर देंगे, हाँ काका कर देंगे. उसका दवा खा, दांत निकालना, दांत बैठाना और पैसे खाने की जो दूसरा. ये जो एक आदमी भेज देता दराती लेके, जैसे काटता ऐसा, और बिल बरोबर नहीं कर रहे उसको ही पूछो रत्न मार, बिल बरोबर नहीं कर. और क्या बोलने जा, मेरे को तो मैं विपक्ष का आदमी हूँ, भाजपा का हूँ, मुझे तो कांग्रेस वाले पैसे ही देते नहीं. मैंने बोला तेरे को देते नहीं तो चूड़िया पहन, राजीनामा दे, काम नहीं होता तो हम चलते तेरे साथ. महानगर पालिका के अंदर हमारे इस बार के हमारे को तकलीफ है, तेरे नेतृत्व में हम चलते ना. ऐसा कैसा पैसा नहीं मिलता. हम टैक्स देते, हम डेवलपमेंट टैक्स देते, तो उसकी सुविधा हमारे को मिलनी चाहिए. ये सबसे बड़ी दुविधा है कि इस पूरे क्षेत्र में, ये लेआउट क्षेत्र है, यहाँ पे गवर्नमेंट को, महानगर पालिका को टैक्स जाता है. सारी सुविधाएं होने का टैक्स ये लोग चुकाते हैं, लेकिन सुविधाएं आपके सामने है कि किस तरीके के रास्ते हैं और किस तरीके की नालियां. और कई लोग हैं, उनसे बात करते हैं. आपका क्या नाम है? हाँ, और क्या बोलना? इनको जो प्लॉट बेचे नगर सेवक ने, रोड ऐसा बनाया क्या वो कौन सा घासेट डाला क्या मालूम. 2-3 महीने के अंदर रोड कला डामर रोड. नालियां ऐसी बांधी कि कबर बांधी किसकी, पानी कुछ जाता नहीं. वहाँ पे सांप आते मेंढकी पकड़ने. रात को ये बच्चे खेलते हैं ग्राउंड में, प्ले ग्राउंड में. तुमने गार्डन भी देखा, हमारा गार्डन सिर्फ झाड़ खड़े है, वहाँ पे पानी जमता मेंढकी के लिए. हमारे ज्येष्ठ नागरिक इनको बैठने के लिए एक आधा कोई ये नहीं, बेंच नहीं, कुछ नहीं. ये महानगर पालिका ने जगह यहाँ पे लिए, वहाँ पे नगर पालिका दवाखाना करती है, दवाखाना भी नहीं. स्कूल बनाती है, स्कूल भी नहीं बनाए. ग्रंथालय बनाती है, ग्रंथालय नहीं बनाए. मार्केट बनाती बोली भाई, सब आश्वासन देती है इलेक्शन के समय. लेकिन मैं ये बोलूंगा कि सबसे बड़ा खतरा हमारे को यही आकुली रोड का है. हमारे जो बच्चे हैं बारिश के अंदर आने को, ये अप्रोच रोड हमारे को बना दो मेहरबानी करके. ये सुलवाता है रोड बनाए. ये अभी जो काम चालू है गटर लाइन का, उससे सुलवाता है का रोड डामर रोड भी खल्लास करते. भाई ने आश्वासन दिया, रोड बना दिया. हमने उसी समय उनको ये भी रोड बताया था. भाई ने कहा था मैं कर दूंगा, कि बोले PWD का रोड है, बोले ये नहीं, मैं कोई बजट में कर दूंगा, ऐसा आश्वासन दिया. लेकिन हमारा दुर्भाग्य क्यों गिरी. अब राणा साहब है तो हमारा वाली तो राणा साहब है, आमदार है, तो उनके बाद भी जाते रिक्वेस्ट करते, वो बोलते हैं हट
हम तुम्हारा काम नहीं करते, ये कोई बात हो? अरे तुम आमदार हो, सेवा करने के लिए चुनकर आए क्या भलता ही राजकारण करने के लिए है? आप जब आमदार हो तो जिसने वोट दिया किसने नहीं दिया ये राजकारण यहाँ नहीं चलने के लिए, सेवा ये तुम्हारा व्रत है। तो हम हाथ जोड़ के विनती करते भाई कि हमारे तरफ खुद ख्याल दो। नहीं तो तुम ये सुधार नहीं करेंगे तो अगले साल हम टैक्स भरेंगे नहीं, इलेक्शन पे बहिष्कार डालेंगे, हमारे एरिया का कोई भी आदमी इलेक्शन में वोटिंग करेगा नहीं। ये देखिए जनता का आक्रोश इस पे से पता चलता है कि लोकतंत्र के अंदर एक नागरिक का सबसे बड़ा हक है मत देने का, और अगर मत देने के बाद विकास के लिए जिसे मत दिया जाता है अगर वो पीछे पलटकर भी ना देखे तो जनता में इस तरह का आक्रोश बहुत निंदनीय बात है कि लोकतंत्र के खिलाफ जनता को इस कदम तक भी पहुंचना पड़ रहा है। कई और लोग हैं जिनसे बात करते हैं। आपका क्या नाम है? सर मेरा नाम गजानन ढोले है, मैं 5 साल से यहाँ पर रह रहा हूँ सर, और यही शिक्षक कॉलोनी से मेरा घर न्यू पुष्पक कॉलोनी आगे आती है यहाँ से। तो हमको 5 साल में अभी तक कोई तकलीफ नहीं गई। तो इन्होंने क्या किया, मजिप्रा वाले ने पूरे रोड खोद के हमको एक ही रोड था जाने के लिए। तो इतनी समस्या हो गई कि हमारी गाड़ी यहाँ पर फंस जाती, हमको यहाँ गाड़ी रात देर रात यहाँ रखना पड़ता, हमारे पैर फंस जाते हैं। अभी सबसे बड़ी समस्या हमारी, हम तो कैसे भी चला लेंगे लेकिन ये जो छोटे छोटे बच्चे हैं यहाँ से जो वो सारे रहते हैं, वो स्टूडेंट 27 तारीख के स्कूल में कैसे जाएंगे सर, ये सबसे बड़ी समस्या हमारे पीछे है। तो ये पूरे रोड खराब हो गए, एक ही रोड था हमारे जाने के लिए। अभी तो इतनी सुविधा है क्या कोई भी आया तो कोई भी जा सकता। आप एक बार कम से कम जो पहला पानी आया तो वो उस बार आप समस्या देख सकते कैसे है। तो हम तो इतने परेशान हो गए, ऐसा लगता है हम घर बेच के कहीं चले जाओ या भाड़े का घर लेके उधर रह जाओ। हम तो इतने पछता रहे कि वो नगर सेवक को भी मैं कई बार मिला, हमारे जो कार्यकर्ता है जो हमारे एरिया के जो है सब मिले, तो वो बोले मेरा हाल का ऑपरेशन हुआ, बोले मैं नहीं आ सकता। ये कोई बात हुई क्या? मैंने बोला मैं लेने को आता हूँ उनको। और पूरे मैं को यही रिक्वेस्ट करूंगा राणा साहब को कि भाई हमारे जो समस्या है हमारे एरिया के उनके पूरा ध्यान दे। पूरे ऐसी रिक्वेस्ट है मेरी वाली कि बहुत सारे अभी जो स्टूडेंट है छोटे छोटे हमारे कैसे जाएंगे, सबसे बड़े प्रॉब्लम हमको ये है 27 तारीख से। तो मैंने वो इनको भी मिला, मैं मजिप्रा वाले को, ठेकेदार को वगैरह सब, उन्होंने भी ऐसे आश्वासन दिए करते करके नहीं करते। वो सब मेरी गाड़ी फंसी हुई, पूरे इंजन खराब हो गया गाड़ी का, वैसे गाड़ी पड़े हुए है सब। अब तो बोलो आप कैसा क्या करते उनके? म्हणजे करायला पाहिजे ती व्यवस्था करत नाही, त्यामुळं आम्ही त्यांना अनेक वेळा विनंती केली आणि त्या विनंतीत आम्ही हजर सुद्धा होतो, पण काही 1 वर्षापासून केलेलं नाही। आणि पुन्हा सुद्धा आम्ही विनंती करतो, राणा साहेबाला सुद्धा विनंती केली होती, ते सुद्धा आले होते का तुमच्या ज्युरिडिक्शन मधला हा PWDचा रोड आहे साहेब हा करून द्या। त्यांनी सर्वांसमक्ष आश्वासन दिलं होतं, मी सुद्धा होतो का 6 महिन्यात आम्ही हा रोड तुमचा करून देतो कंप्लीट। अकोली ते आनंदनगर हा रोड 6 महिन्यात मी कंप्लीट करून देतो असं आश्वासन दिलं होतं। सर्व लोक होतो आम्ही या भागातले त्या खोलवाटीमध्ये, पण अजून काहीही त्या म्हणजे उलट त्या खड्ड्यात मुरुमही नाही, टोंगा इतकाले किंवा कंबर इतकाले खड्डे आहे पण त्यात काहीही नाही। आमच्या विद्यार्थ्याला तिकडे जाता येत नाही, पाणी आलं म्हणजे काही नाही, शाळेपासून ते वंचित असतात आणि आरोग्याची सुद्धा काही सुविधा नाही। सगळं शहर तिकडे, आम्ही इकडे, आम्हाला बस मागास वर्गीय समजते ते सुधारित तिकडे आहे नाल्याच्या पलीकडे। जसे एखाद्या खेड्यात नाला असते आणि नाल्याच्या कडचा भाग म्हणजे आदिवासी भाग, नाल्याच्या आतला भाग म्हणजे चांगला भाग, पुरातून या नौका येऊ, पाण्यातून कंबरभर या, पोहत या, ओले होत या, असा आमचा इथं ताल आहे। आणि या तालात आम्ही कितीतरी लोकांनी विनंत्या केल्या, अनेक लोक आले विनंत्या केल्या, काय तर आमदार साहेब म्हणतात माझ्याजवळ अंबा कॉलनी इतका मोठा परिसर आहे का कुठं कुठं मी दुरुस्त्या करू साहेब, कुठं कुठं हा माझा फंड पुरणार आहे का, हा एवढा मोठा एरिया आहे का मी लक्ष देऊ शकत नाही। मी स्वतः बोललो तर लक्ष देऊ शकत नाही। एवढं लक्ष का आमच्या ह्या नाल्या घराच्या पुढच्या ह्या सुद्धा 4 महिन्यापासून साफ केलेल्या नाहीत। सुभाष नांदुरकर, मैं सफाई काम कराते हैं। सफाई कामगार तो 2 महीने से तो कुछ भी आए नहीं, पूरे नालियाँ चौक हो गई है अभी। दूसरी बात है नाली ढल भी गई है, और जब पानी आता एक भी बारिश आ गई तो हम कम से कम 3 घंटे उधर के उधर इधर के इधर, जैसा अंडमान निकोबार जैसी स्थिति हमारी हो जाती है। और टैक्स जो है, टैक्स वसूली के बारे में हम पहले नंबर पे, कि कभी भी टैक्स यानी किसी का भी पेंडिंग नहीं है, हर साल टैक्स हर एक का भरा हुआ है। और इसके बावजूद जब नगर सेवक के पास में गया था तो बोले मेरे को 10 ट्रक मिलते, 10 ट्रक मुरुम में मैं क्या करूं, इतना बड़ा एरिया है। अब
सादा मुरुम भी डाला तो हमारे आने जाने की अरेंजमेंट हो सकती है। अभी भी बच्चे स्कूल शुरू हो जाएंगे 27 तारीख से, एक बच्चा भी साइकिल घर से निकाल नहीं सकता। अब उधर के एरिया में चलो, आप सामने जो मट्टी निकाली कम से कम 1.5 फुट का थर, उस मट्टी का थर है, वो काली मट्टी है। काली मट्टी, उस पर अगर काली मट्टी निकाली नहीं और उस पर अगर मुरुम डाला नहीं तो हम तो मैंने पूरे बरसात में बाहर जा नहीं सकते। ये समस्याएं काफी हैं और महिलाएं भी कुछ यहाँ पे हैं। महिलाओं से बात करते हैं कि उनकी क्या समस्या है। मैडम अपना नाम? मेरा नाम माधवी नितिन हर्षे है। मुझे यहाँ पर रहते हुए 2 साल हो रहा है, लेकिन जब भी मैं सर्विस करती हूँ यहाँ पे अधिकतर जो महिलाएं हैं, पुरुष है, सब बहुत एक सर्विस करते हैं। तो सर्विस जब बारिश का मौसम आता है तो सबसे बड़ा प्रॉब्लम यानी पानी का, और पानी नाले में इतना अधिक भर जाता है, नीचे के जो रोड से जाते कम से कम घुटने तक पानी भर जाता है, और कभी कभी गाड़ी स्लिप हो जाती है। और स्लिप होने से कम जितनी महिलाएं यहाँ पर गाड़ी चलाते हैं तो कम से कम 1-2 बार गिरे हैं। किसी का हाथ टूटा, किसी का पैर टूटा। ये पिछले 2-3 साल से हम अनुभव ले रहे हैं, लेकिन हमको अपेक्षा थी कि इस साल यह अनुभव हमको नहीं लेना पड़ेगा। कुछ लोग वरिष्ठ लोगों से मिले करे, लेकिन उसका हल नहीं निकला। तो हम आप लोगों से यह अपेक्षा करते हैं, यूसीएन से हम एक प्रयत्न करते हैं, आपसे निवेदन करते हैं कि हमारी समस्या हल करने का प्रयत्न करें। धन्यवाद। मी विद्या अजमेरे. आम्ही इथे 5-7 वर्षापासून राहत आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमचा रस्त्याचा आहे. सिटीला अगदी जवळ एरिया आहे, पण प्रॉब्लेम रस्त्याचा इतका बिकट आहे की असं वाटतं याच्यापेक्षा खूप दूर असतं तर आपण जाण्या येणं सोयीचं झालं असतं. कारण छोटे छोटे मुलं आहे, जाण्या येण्याचा इतका प्रॉब्लेम येतो. पाऊस पडला की अगदी म्हणजे आम्ही इतक्या चिंतेत पडतो की कसं जायचं कसं यायचं. असं कधी घडलं का की तुम्ही घरात होते आणि तुमचे घराचे माणसं तिकडे अडकले होते? ते नेहमीच होतं, असं नेहमीच होतं आणि त्यांना अडकून पडावं लागते. 2-3 तास येऊ शकत नाही. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत तिकडचे तिकडे असतात, इकडचे इकडे असतात. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आमचा. सफाई कामगार येतात? येतात, कधी कधी येतात, नियमित नाही. ठीक है, और भी महिलाएं उनसे जानते हैं. मैडम आपका क्या नाम है? विद्या परिमल. या समस्या आहे, सगळ्यांना रोडच्याच प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना पाण्याचे, रोडचे. आणि मुलं शाळेतून गेले की दुपारची शाळा असली की तिकडे थांबले की इकडे येण्याचा काही पर्यायच नसतो. लाईट आणि आता पाऊस आला की लाईट खूप जातात, म्हणजे गेले की येतच नाही रात्रभर. आणि केराच्या गाड्या वगैरे काही येत नाही, रेग्युलर काहीच नाही. माझं सौभाग्य ती प्रतिभा श्रीकांत गावंडे. आणि मला तर म्हणजे रोजच शाळेची वेळ झाली की आधी रस्ता दिसायला लागतो. कारण काय तर मला एक टेन्शन आलेलं असतं की आपली गाडी आपण काढू शकू की नाही, आणि कोणी असला आजूबाजूला तर त्याला काढून मागावी लागते. आणि प्रत्येक वेळी म्हणजे इतका भयानक रोड आहे की मी तर नक्कीच 2-3 वेळा पडलेली आहे. आणि लहान मुलांच्या दृष्टीने पाहिलं तर तोही एक मोठा हे आहे. 2-3 सुट्ट्या आमच्या पावसामुळे जातातच. आणि पाणी एवढं असतं ह्या रोडला की हिंमत होत नाही गाडी आतमध्ये टाकायची. आणि आतमध्ये टाकली तर आपण सुखरूप येऊ की नाही याची चिंताच असते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इमर्जन्सी जर काही काम असेल तर आम्हाला अप्रोच रोडही नाही, त्यात लाईन गेलेली असते सदानकदा. आणि खड्डे तर एवढे आहे रस्त्यानी की गाडी काढणं मुश्किलच आहे. आणि समजा एखादा पेशंट असेल न्यायचा तर याला त्याला म्हणूनच तो आम्हाला काढावा लागतो, अशी स्थिती आहे. डॉक्टर लोक बरेच आहेत या कॉलनीत, शिक्षक लोक आहेत आणि सर्व्हिसवाले मेजॉरिटी आहेतच सर्वच. आणि त्यामुळे ऑटोवाला सुद्धा खूप त्रास देतो किंवा पैसे भरपूर सांगतात. पैसे भरपूर सांगूनही तो घरापर्यंत येईल याची काही गॅरंटी नसते. अशा अनेक समस्या आहे की ज्या आता रोजच्याच आम्हाला झालेल्या आहे. तर ह्या समस्यांचं निराकरण हे रोडवाले करून राहिले आहे की नाही हे माहिती नाही. आता ते महानगरपालिकेकडे आहे की PWD कडे आहे हेही माहिती नाही. परंतु हे मात्र निश्चित की रोड जोपर्यंत चांगले होत नाही तोपर्यंत आमच्या समस्या ज्या निर्माण झाल्या त्या सोडवण्याऐवजी निर्माण जास्ती केल्या असं मला वाटतं. सौ पुष्पा अरुणदत्त लोखंडे. मी इथे राहते. माझ्याकडे मुलीचा प्रॉब्लेम आहे डिलेव्हरीचा. तो रोड वगैरे आम्हाला लवकरात लवकर दुरुस्त करून द्या ही विनंती करते मी तुम्हाला. आणि खूपच प्रॉब्लेम जातो लाईनचा वगैरे, कूलर वगैरे काय चालत नाही, ऑटो वाहने वगैरे इकडे यायला पाहत नाही. मैडम 4 सालों से आपके नगर सेवक ने अगर जो काम किया है, जो भी आपके दिखे भी नहीं हमको, दिखे भी नहीं. हाँ, रत्न पार्क ही है.
अगर आप वापस से अगर वो फिर से खड़े रहते हैं आपके सामने नहीं, हम तो उनको देने वाले नहीं, बिल्कुल नहीं, क्योंकि उनका काम था ना यहाँ आके कुछ मतलब हमारे वास्ते कुछ समस्या जो है वो सुन तो लेना चाहिए ना। अगर उनको मोबाइल पर बोलो तो फोन भी बंद कर देते। फंड आ रहा है उसका यूज नहीं होता है। गवर्नमेंट का जो फंड आता है उसका हर एरिया के लिए यूज नहीं होता है। जब नई एरिया डेवलप की जाती है तो महानगर पालिका में पैसे भरने पड़ते हैं, तो वो भरने के बाद जो नगर सेवक रहते हैं उनको भी पता चलता है कि यहाँ नई एरिया बन रही, तो अपन जाकर देखना चाहिए। और जाकर देखने ही से चलेगा नहीं काम, वहाँ पर जो समस्या है उन समस्याओं का हल करना चाहिए, लोगों से मिलना चाहिए। यदि आगे वो अपने भविष्य में फिर से चुनकर आना चाहते हैं तो उनका काम था कि वो लोगों से आना, मिलना, करना, हाँ, उनके प्रॉब्लम सॉल्व करना। सिर्फ इलेक्शन जब आता है तो अपन कितना अधिक खर्च कर सके वो खर्च करते हैं और इलेक्शन में जीतकर आ जाते हैं। लोगों की समस्याएं जैसी की वैसी रह जाती है। धन्यवाद। तो ये देखा आपने, महिलाएं 50% आरक्षण है, महिलाएं भी जागरूक होती चली हैं कि नगर सेवक किस तरीके। अगर आपको चांस मिला तो मैडम क्या आप लड़ेंगे इलेक्शन? धन्यवाद। अभी तैयारी तो नहीं है, आगे का भविष्य में सोचेंगे, अभी तैयारी नहीं है। यानी महिलाएं भी इन समस्याओं से दो चार हो रही हैं, तो वो भी चाहती हैं कि अब इस विकास के काम में वो भी 50% आरक्षण की तरह हिस्सा लें और इस विकास के कामों को कहीं ना कहीं जहां पुरुष इसके अंदर नाकामयाब दिख रहे हैं उनको, तो कहीं वो आकर आगे हात बढ़ाएं। सवाल काढे काय समस्या काय आपली? आमच्या इथले चांगले रस्ते जे चांगले रोड होते ते सुद्धा आता फोडून खराब केलेले आहे। चालता सुद्धा येत नाही, शाळेत जाणं मुश्किल आहे, लहान लहान मुलं आहे शाळेचे, ऑटो येत नाही, रिक्षा येत नाही, येताना जाताना प्रत्येक वेळेला तोच प्रॉब्लेम। आणि येऊन नगरसेवक कधीच येऊन बघत नाही, आम्ही नगरसेवकाला अजून बघितलेलं नाहीये आणि ते सुद्धा इथे आलेले नाही। आम्ही बघितलंच नाही, खरं सांगते, बिलकुल बघितलं नाही, आले असेल तर आम्हाला दिसले नाही। ये महिलाओं की समस्या है, यानी पुरुष की समस्या, यानी इस परिसर की समस्याएं यही हैं कि रास्ते यहाँ के बिल्कुल खराब हो चुके हैं। सबसे बड़ा जो मसला है वो है कि जो अप्रोच रोड है वो अप्रोच रोड नाले में से होकर जाता है। अगर उस नाले पर बारिश के कारण पूर आ जाता है, पानी भर जाता है, तो ये लोग सिटी से कट ऑफ हो जाते हैं और इन्हें 3-3, 4-4 घंटे इंतजार करना पड़ता है पानी रुकने का। और कई समस्या हैं जैसे रोड, नल, लाइट, बिजली, जो बेसिक सुविधाएं, ये सारी सुविधाओं की इनकी समस्याएं हैं और इनकी समस्याएं इन्होंने कई बार संबंधित विभागों तक पहुंचाई, नगर सेवक तक पहुंचाई, यहाँ के आमदार से पहुंचाई, लेकिन किसी ने इसकी सुध नहीं ली। हमने खुद आज संपर्क करना चाहा इस परिसर के नगर सेवक से, तो उन्होंने सीधा साफ मना कर दिया कि इस परिसर में हम नहीं आएंगे क्योंकि वहाँ के नागरिक सिर्फ शिकायत ही करते हैं। तो क्या आप समझ सकते हैं, नगर सेवक का काम नहीं अपने नागरिकों की शिकायतें सुनना और उसका हल निकालना। तो आपके साथ भी हो सकता है इस तरीके की अगर कोई समस्या हो तो आप भी जागें, क्योंकि हमारा काम है आपको जगाना। तो जागते रहो, जागो मतदाता जागो।